चंद्रशेखर आणि अश्विनी यांचे नवीनच लग्न झाले होते. दोघेही नवरा बायको आधी आनंदाने सुखी संसार करत होते. लग्न झाल्यानंतर काही दिवस त्यांच्या आनंदाने गेले. 1 वर्षानंतरनं त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव अजय ठेवलं. पोटाला खायला अन्न लागतं म्हणून नवऱ्यासोबत बायको देखील शेतामध्ये मजुरी करायला जाऊ लागली. दोघेही जेव्हा काम करून घरी यायचे तेव्हा नवनवीन आपण आज काय केलं एकमेकांसोबत त्यांचं बोलणं व्हायचं. रात्री जेवण करून आपल्या मुलासोबत बोलून दोघेही नवरा बायको झोपायचे. परंतु आता रात्री जेव्हा नवरा आपल्या बायकोजवळ जायचा त्यावेळेस ती संबंध बनवायला नकार देऊ लागली. लग्न होऊन काहीच वर्ष झाले होते, परंतु तरीही बायको असे वागत होती म्हणून त्याचं कारण नवऱ्याला समजत नव्हतं. सकाळ झाली की ते दोघेही परत आपल्या कामाला निघून जायचे. असेच काही दिवस चालू होते, परंतु बायको जवळ येत नसल्यामुळे नवरा विचारत की आपली बायको रात्री असं का वागते. त्यामुळे त्याने एक दिवस या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि एक दिवस नवऱ्याला काही समजायच्या आतच त्या बायकोने असे काही केलं की नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली आणि म्हणून त्या नवऱ्याने अगदी टोकाचं पाऊल उचललं. आता या नवरा बायकोमध्ये नेमकं काय घडलं असावं आणि यांच्यामध्ये कोण आलं हे आपण या स्टोरीमध्ये पाहणार आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रेलगाव या गावात चंद्रशेखर मनोहर सोनवणे या नावाचा 34 वर्षाचा तरुण राहत होता. चंद्रशेखर याला स्वतःच्या रक्ताचा परिवार नव्हता, म्हणजेच आई वडील बहीण भाऊ हे कोणीच नव्हतं. चंद्रशेखर असाच लहानाचा मोठा होत गेला. तेव्हा गावातील काही लोक त्याच्या लग्नाचा विचार करू लागले, पण चंद्रशेखर हा एकटा होता. त्याच्या मागे पुढे कोणी नव्हतं, त्यामुळे त्याला कोण मुलगी देणार असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये येऊ लागला. पण लग्न झाल्यावर चंद्रशेखरला त्याची बायको नक्कीच आधार देईल असे सर्वांना वाटत होते. चंद्रशेखर जरी परिवार नव्हता तरी त्याचे नातेवाईक होते, म्हणून त्यांनी चंद्रशेखरसाठी मुलगी बघायला सुरू केलं. पण लग्न झाल्यावर चंद्रशेखरला त्याची बायको नक्की आधार देईल असे सर्वांना वाटत होते. चंद्रशेखरला जरी परिवार नव्हता तरी त्याचे काही नातेवाईक होते, म्हणून चंद्रशेखरसाठी मुलगी बघायला सुरू केली. आणि काय आश्चर्य, एक चांगली सुंदर मुलगी जिचं नाव अश्विनी ही चंद्रशेखरच्या नशिबात बायको म्हणून आली. त्यामुळे चंद्रशेखरला चांगलाच आधार मिळाला होता. त्याच्या घराला घरपण मिळाले होते. तो अजून मेहनतीने मजुरी करू लागला. काही दिवसानंतर अश्विनीसुद्धा घरामध्ये बसण्यापेक्षा संसाराला हात लावण्यासाठी शेतामध्ये मजूर करू लागली. दोघांच्या मजुरीमुळे पैसा घरात येऊ लागला व त्यांचा संसार चांगला सुरळीतपणे चालू लागला. त्याच काळात लग्नाच्या 1 वर्षानंतर त्यांना एक मुलगा देखील झाला. घरात एक सदस्य वाढला होता, तसा चंद्रशेखर आणि अश्विनी यांच्या कामाचा वेगसुद्धा खूप वाढला होता. सगळं काही सुरळीत चालू होतं. कुटुंबाचं सुख काय असतं, आईवडील काय असतात हे चंद्रशेखरला सुख मिळाले नव्हतेच. त्याचमुळे तो आपल्या बायकोची व मुलाची खूप काळजी घेत होता. माझ्या आयुष्यामध्ये मला माझ्या बायकोची खूप मोठी साथ आहे असं चंद्रशेखर आपल्या मित्रांना सांगत होता. गावातील लोकांना देखील चंद्रशेखरचा प्रेमळ स्वभाव चांगलाच माहिती होता. त्याच्या पाठीमागे कोणी नव्हतं. त्यामुळेच गावातील काही पुरुष मंडळी चंद्रशेखरची बायको अश्विनीकडे वाईट नजरेने पाहायला सुरुवात केली होती. अश्विनी ही शेतात काम करत असली तरी दिसायला सुंदर असल्यामुळे तिच्याकडे सगळेच बघायचे. अश्विनी जेव्हा शेतात मजुरी करत असे तेव्हा शेतामध्ये तिची अनेक महिलांबरोबर ओळखसुद्धा झाली होती. ओळखीने ओळख वाढत होती. गावातील मनीषा व तिचा भाऊ मनोज व त्यांचा मित्र अंकुश यांच्यात चांगली मैत्री झाली होती. चंद्रशेखर जरी अश्विनीचा नवरा असला तरी अश्विनीची नजर मात्र शेतात काम करणारा मनोजवर पडायची. तो अश्विनीसोबतच शेतात मजुरी करायला येत असे तेव्हा तो अश्विनीसोबत नेहमीच बोलायचा. मनोजची बहीण मनीषा देखील शेतामध्ये काम करायला येत असे आणि म्हणूनच त्याच्या बहिणीने अश्विनीसोबत त्याची ओळख करून दिली होती. त्यांची ओळख झाल्यानंतर मनोज आणि अश्विनी यांच्यात हळूहळू प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. अश्विनी ही विवाह स्त्री जरी असली तरी एक तिला मुलगा होता, तरीही मनोज तिच्यावर प्रेम करू लागला होता. अश्विनी देखील त्याच्या प्रेमात चांगलीच अडकली होती. आपल्या मुलाच्या व आपल्या नवऱ्यापेक्षा तिला तिच्या प्रियकर म्हणजेच मनोजची जास्त चिंता लागून असायची. असेच काही दिवस निघून गेले तेव्हा मात्र त्यांनी आता हद्द सोडली होती आणि कसेही वागू लागले होते. शेतातच त्या दोघांची शरीरसंबंध सुरू झाले होते. त्यामुळे अश्विनी खूपच खुश असायची. ती जरी खूप आनंदी असली पण जेव्हा घरी यायची तेव्हा खूप थकून गेलेली असायची. त्यामुळे नवरा चंद्रशेखर तिला खूप समजून घ्यायचा आणि असेच काही दिवस निघून गेले. परंतु मनोज आणि अश्विनी यांची जवळी खूप जास्त वाढली होती. अश्विनी आपला मुलगा आणि आपला नवरा यांना देखील विसरून गेली होती. आपण काय करत आहोत याबद्दल देखील त्यांच्या मनात काही विचार येत नव्हते. तिला जे हवे होते ते सगळे मनोजकडून मिळत होते. त्यामुळे तिला चंद्रशेखर याची काहीच गरज वाटत नव्हती. परंतु चंद्रशेखर याच्या आयुष्यात अश्विनीशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. त्यामुळे अश्विनी कशीही वागत असे, काही करत असे त्याबद्दल चंद्रशेखर तिच्याकडे जास्त काही तक्रार करत नव्हता किंवा तिला काही बोलतही नव्हता. तिच्याकडे लक्षही देत नव्हता. मनोजची बहीण मनीषा व तिचा मित्र अंकुश या सगळ्या प्रकरणाला खतपाणी घालायचं काम करत होते.
मनोज व त्याची बहीण आणि अश्विनी हे शेतामध्ये सोबतच मोलमजुरी करत असे. त्यामुळे त्यांच्या नित्यनेमाने भेटीगाठी होत असत. घरातून निघाल्यापासून तर परत येईपर्यंत मनोज आणि अश्विनी सोबतच असत आणि सोबत असल्यावर त्यांच्यात प्रेम प्रकरणातील गप्पा गोष्टी चालत. शेतामधलं त्यांचं प्रेम हे बाहेर कुठंपर्यंत जाईल हे कोणालाही अंदाजा नव्हता. चंद्रशेखरच्या डोळ्याआड सगळं काही घडत होतं. मनोजची बहीण आता अश्विनीला सारखं म्हणत होती की तो नवऱ्याला सोडून दे आणि मनोजसोबत लग्न करून त्याच्यासोबत राहा. अंकुश देखील तिला म्हणायचा की तू त्याच्यासोबत सुखात राहशील, तुला काही कमी पडणार नाही असे बोलून तिला तो मोहात पाडत होता. आणि प्रियकर मनोज मुंडे ज्याच्याकडे जाण्यासाठी ते तिला प्रवृत्त करायचे. अश्विनीसुद्धा आता अडचणीत सापडली होती. एकीकडे नवरा आणि दुसरीकडे प्रियकर. आता अश्विनीसुद्धा शेतातून घरी आल्यानंतर चंद्रशेखरसोबत आता थोडे अंतर ठेवून वागू लागली होती. रात्री जेव्हा चंद्रशेखर आपल्या बायकोसोबत झोपायला जायचा त्यावेळी अश्विनी त्याला सोबत झोपण्यासाठी नकार देत. त्यामुळे चंद्रशेखर यानं आपली बायको अश्विनी आता असं का वागत आहे याच्याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्यासोबत मनोज नावाचा एक तरुण शेतामध्ये काम करतो असे त्याला समजले. दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू असलेली चर्चा देखील त्याच्या कानावर हळूहळू येऊ लागली. परंतु त्याला कोणावरही विश्वास पटला नव्हता, कारण त्याचा विश्वास आपल्या बायकोवरच जास्त होता. कारण त्याला वाटतच नव्हते की त्याची बायको असं काही करू शकते. परंतु मनीषा, अंकुश यांचे वारंवार तिला एकच बोल असायचे, तू तुझ्या नवऱ्याला सोडून मनोजकडेच राहायला ये. यांच्या अशा बोलण्यामुळे अश्विनीसुद्धा आता मनोजकडे जास्त आकर्षित झाले होते आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी 22 जानेवारी 2025 रोजी नवऱ्याचा विश्वासघात करून पळून गेली. अश्विनी अचानकच गायब झाल्यानं बराच शोध घेतल्यानंतर चंद्रशेखर आपली बायको हरवल्याची तक्रार सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. इकडे पोलिसांनी तपास कार्य सुरू केलं होतं आणि 5 दिवसातच 27 जानेवारी 2025 रोजी अश्विनी आणि मनोज यांचा शोध लागला. त्या दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येण्यात आलं आणि या दोघांनाही विचारपूस करण्यास सुरुवात केली. आपली बायको अश्विनीला बघून त्याच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं होतं, परंतु अश्विनीच्या बोलण्यानं त्याचं काळीज हादरलं होतं. अश्विनीच्या मनात जे काही आहे ते आता ती पोलिसांना सांगू लागली होती. ती म्हणाली, चंद्रशेखर म्हणजेच माझ्या नवऱ्यासोबत मला आता राहायचं नाही आहे. माझा प्रियकर मनोज आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम करते. मी समजदार आहे, त्यामुळे मी माझ्या मर्जीनं माझ्या प्रियकरासोबत राहायला गेले होते. तिचं असं बोलणं ऐकून चंद्रशेखरला मोठा धक्काच बसला होता. तुझ्या अशा वागण्यामुळे माझं पूर्ण आयुष्य संपुष्टात आलं असं चंद्रशेखरनं तिला सांगितलं आणि जड पावलाने पोलीस स्टेशनमधून तो आपल्या घरी गेला. आपली बायको अश्विनी आपल्यासोबत अशा प्रकारे का वागली याचाच विचार तो आता करीत होता. आपल्या आयुष्यात आता परत आनंद येणार नाही असे त्याला वाटत होते. माझ्या आयुष्यात नैराश्य अगोदर होते तेच आता पुन्हा असणार. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिने दिलेला धक्का चंद्रशेखरला पचवणे हे शक्यच नव्हतं. मंगळवारी किशोर राजहंस यांच्या शेतातील बाबळीच्या झाडाला चंद्रशेखरने फाशी घेतली. गावातील लोक तिथे जमले. सिल्लोडच्या सरकारी रुग्णालयात त्याला नेले, पण डॉक्टरांनी तपासून त्याला एक मृत घोषित केलं. चंद्रशेखरच्या पॅन्टच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात त्याने लिहिलं होतं, प्रिय अश्विनी, मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो आणि करतच राहणार. मी तुला सांगू इच्छितो, मी तुझ्या अनेक चुका माझ्या पत्रात टाकून घरच्यांचे बोलणेही सहन केले होते, तरीसुद्धा तुझा माझ्यावर विश्वास बसला नाही. कधी वेळ मिळाला तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला ही गोष्ट सांग. बायकोसाठी पत्र लिहून आपल्या 6 वर्षाच्या मुलाला अनाथ करून बायकोचाच धोका सहन होत नसल्यानं 27 जानेवारी 2025 रोजी चंद्रशेखरनं टोकाचं पाऊल उचललं. ज्या प्रकारे त्यांचा संसार चंद्रशेखरनं उभा केला होता तो संसार अवघ्या 8 दिवसातच मोडला होता. बायको अश्विनीच्या असल्या वागण्यामुळे चंद्रशेखर याचं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. चंद्रशेखर यांचे नातेवाईक या पूर्ण प्रकरणात अश्विनी व तिचा प्रियकर मनोज व त्याची बहीण मनीषा आणि सहकार्य करणारा त्यांचा मित्र अंकुश यांच्याविरुद्ध तक्रार केली आणि या सगळ्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्यांना अटक देखील केली. तर अशा प्रकारे या कथेचा इथे अंत होतो. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एक नवीन कथेमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा. धन्यवाद.